लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये पार्थ आता रात्री घडलेला सगळा प्रकार काव्याला सांगतो. कशा प्रकारे रम्यानं माझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रम्याला धडा शिकवण्यासाठी आता काव्या ते सगळं रेकॉर्डिंग विजयला पाठवते. तर इकडे विजय रम्याच्या नावानं पार्थ आणि काव्याला खूप काही ऐकवत असतो. तर काव्या म्हणते की तुमच्या होणाऱ्या लाडक्या बायकोचंच आम्ही रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवलं आहे. आता एकदा तुम्ही ते रेकॉर्डिंग ऐका, मग नंतर आमच्यासमोर काव्याचे गुणगान गा. रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर विजयला आता खूपच राग येतो आणि तो लगेच ताबडतोब रम्याला फोन करतो. रम्याला अगोदर कळत नाही की नक्की काय झालंय. तेव्हा विजय म्हणतो की तू माझ्याशी साखरपुडा करतेस आणि तुला पार्थशी लग्न करायचंय. तुला काय मी टिश्यू वाटलो का युजन थ्रो करायला. मी जी तुला अंगठी दिली ना ती डस्टबिनमध्ये टाकून दे, कारण मी आता तुझ्यासोबत लग्न करणार नाहीये. तुझ्यासारख्या फ्रॉड आणि चिट मुलीची मला गरज नाहीये. तर इकडे कदाचित रम्याचा खरा चेहरा अखेर विजयसमोर आता आला आहे.